रामभाऊ घोडकेंची पकड केली. फक्त एक वीत मध्य पार्टीला हात लावायला शिल्लक होता आणि आम्ही ती मॅच जी जिंकली, शेवटची एंट्री नरेंद्र दाभोळकरने टाकली आणि त्यानं जी जंप मारली त्यावेळेला आम्ही पुढे गेल्यानंतर आमच्या डोक्यावर हात ठेवला, जवळचे 2 मारले आणि धप्पकन येऊन मध्य पार्टीपर्यंत पडले. काही जागा अशा असतात की तिथे एकदा गेलं की माणूस त्या जागेच्या प्रेमातच पडतो. त्या जागेला रोज भेट दिल्याशिवाय माणसाला चैनच पडत नाही. अशीच ही जागा म्हणजे कृष्णा नदीचा परिसर, नदीवरचा विष्णुघाट आणि आदिबलभीम तालमीचं क्रीडांगण. अक्षरशः या जागा एका वेगळ्या अर्थानं माणसाला झपाटूनच टाकतात. इथं आलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते. विष्णुघाटावरील तपोवन मारुतीच्या देवळात गेल्याशिवाय सरांचा दिवस संपत नाही. या आणि तालमीतल्या मारुतीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. तालमीतल्या मारुतीला रोज येऊन नमस्कार करायचा. एकेकाळी जिथं कसून व्यायाम केला होता आणि आपलं शरीर बलदंड बनवलं होतं, त्या जागेला, तिथल्या उपकरणांना आणि वजनांना हात लावून ते दिवस आठवायचे. त्याचबरोबर ज्या गदा फिरवून आपलं शरीर ताकदवान केलं, त्याच्यावर मायेनं हात फिरवून आणि नमस्कार करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. तालमीतील हनुमान जयंती आणि स्थापनेचा कृष्ण जन्माष्टमीचा दिवस, हे दिवस सरांनी आज तागायत चुकवलेले नाहीत. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलात, आदिबलभीम व्यायामशाळेकडून प्रतिनिधित्व केलं, तर त्या ह्याच्यात तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी विजय मिळवलात त्याबद्दल सांगा. हा की आमची टीम खरोखर एक 2-3 वर्ष इतकी फॉर्ममध्ये होती की वर्षात आम्ही 3 ठिकाणी चॅम्पियन आलो. हॅट्रिक केली होती. माझ्याकडे त्याचा फोटो पण आहे की वर्षात 3 ठिकाणी आम्ही चॅम्पियन आलो होतो. सांगली जिल्ह्याला चॅम्पियन आलेलो होतो. दुसरा सामना अंबाबाई तालमीच्या ग्राउंडवर होता आणि आमचा आणि आझाद मंडळाचा सामना होता आणि सामना जोरदार होता. तोही संघ रामभाऊ घोडके होते, त्यानंतर वसंतराव घोडके होते आणि अतिशय चांगली टीम होती आणि शेवट सामना अगदी रंगात आलेला होता. इक्वल झालेली होती. त्यावेळेला ठरलं होतं की हात घालायचं नाही, इक्वल तशीच करायची. पण आमच्या मित्राला ना आम्हाला अजिबात राहवलं नाही आणि मी आणि आमचा मित्र श्रीकांत कुलकर्णी यांनी रामभाऊ घोडकेंना चेन लावली. पण रामभाऊ पण तयारीचे होते, तब्येत चांगली होती, उत्कृष्ट रशर होते ते आणि त्यांनी एकदम क्रीडांगणाच्या मध्यावरून जी झेप घेतली ते मध्य पार्टीकडं. शेवटची एंट्री मध्य पार्टीजवळ आलेले, धरायचं नसताना आम्ही हात घातलेला आणि सामना बरोबरीचा. असं एक वेगळं वातावरण होतं. कोण जिंकतंय कोण हारतंय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. रामभाऊ घोडकेंची पकड केली. फक्त एक वीत मध्य पार्टीला हात लावायला शिल्लक होता आणि आम्ही ती मॅच जी जिंकली आणि आम्हा सर्व खेळाडूंना त्यावेळेला सुवर्णपदक मिळालेलं होतं. तो एक आमच्या जीवनात अतिशय रोमांचकारी आणि लक्षात राहण्यासारखा प्रसंग होता. तो मी आजही डोळ्यासमोर तो प्रसंग आला तर एक प्रकारचा वेगळा आनंद देऊन जातो. भूतकाळातल्या अनेक आठवणी जागरूक होतात आणि मनाला आनंद देतात. याचबरोबर आणि कुठला असा एखादा सामना किंवा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो काय? आणखी अनेक सामना सांगलीवाडीलाच झाला होता. सर्व संघ मारत आम्ही आदिबलभीम व्यायामशाळेचा संघ फायनलला आला होता आणि मुंबईचा बाबदेव क्रीडा मंडळ म्हणून एक संघ होता, इथं आहे त्याचं नाव. त्या संघावर आमचा सामना होता. ते खेळाडू असे बलाढ्य होते सगळे. त्या मानानं आम्ही लहान दिसत होतो. लोकांना वाटत होतं की हा बाबदेव क्रीडा मंडळ जो संघ आहे तो सहज येणार मारेल. पण पहिल्यापासून आम्ही ठरवलं होतं की शिस्तीत खेळायचं, गडबड करायची नाही. कितीही मोठा कसाही चांगला संघ असू दे, आपण विश्वासानं आणि चांगल्या पद्धतीने खेळायचं. आमच्या दामू सहस्रबुद्धेने पहिलीच एंट्री टाकली. पहिल्याच एंट्रीला त्यांनी खेळाडू मारला आणि लोकांनी अक्षरशः जल्लोष केला.
पण त्यांचेही खेळाडू काही कमी नव्हते. ते मुंबईचे डावपेच असलेले खेळाडू होते. अनेक सामने आमच्यापेक्षा खेळलेले होते. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्यातल्या एका खेळाडूने एंट्री टाकली आणि आमचे 4 खेळाडू एका ह्याच्यात त्याने मारले. आता आम्हाला वाटलं काय आपण काय फार पुढे येत नाही. तेवढ्यात आमचे मग विलास काळे गेले, त्यांनी 2 गडी आणले. असं करत करत सामना खालीवर होत असताना खेळात रंगत वाढत गेली. काही वेळेला ते 2-3 गडी न्यायचे, काही वेळेला आमचे किसन जोशी, सदुभाऊ जोशी किंवा गजानन कुपवाडकर हे उत्कृष्ट पकड करायचे आणि सामना असाच बरोबरीत आलेला होता. आणि शेवटच्या ह्याच्यात आमच्या दामोदर सहस्रबुद्धेने एंट्री टाकली आणि दामू नको इतका घुसला. त्यांना वाटलं नाही की हा खेळाडू इतका घुसेल आणि भरपूर रश केलं आणि पुढनं 2 खेळाडू आलं, इकडनं 2 खेळाडू आलं. त्यांच्यामधनं वाट काढत दामू मध्य पार्टीपर्यंत आला आणि ती मॅच 4 गुणांनी अक्षरशः रोमहर्षक पद्धतीनं ती मॅच जिंकली. आणि त्यातला जो आनंद होता तो खरोखर शब्दात वर्णन करण्यासारखा नव्हता. अजून एखादा विलक्षण सामना तुम्हाला आठवतोय का? शानेहीन व्यायाम मंडळ त्या काळात सामने भरवण्यात त्यांचा पुढाकार असायचा. त्यांचं मंडळ त्याकरता प्रसिद्ध होतं आणि शिवाजी उदय मंडळ सातारा या संघावर त्यांचं विशेष प्रेम होतं. आणि उत्तम एंट्र्या, उत्तम पकड हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. नावाजलेला संघ होता. सामना सुरू झाला. काही वेळेला आम्ही बरेच पॉईंट काढले, त्यांनी काढले. सामना वर खाली होत असताना 3 गुणांनी आघाडीवर होतो. सगळ्यांना वाटलं आम्ही आता सामना जिंकला. पण शेवटची एंट्री नरेंद्र दाभोळकरनी टाकली. तो मनुष्य असा एंट्री टाकणारा होता, इतका चलाक होता, चपळ होता, इतकं उत्तम फूट स्टेपिंग होतं की त्या माणसानं आमचे साथीच्या साथी खेळाडू सुद्धा तो हलवत होता. आम्हाला कुठं हात घालायचं, कुठे इतका घुसला तरी आम्हाला धडायचं काय धाडस होत नव्हतं. शेवटच्या ह्या एंट्रीत सखोल एंट्री टाकली की धरावं का न धरावं हे काही कळेना आणि मी आणि माझ्या मित्राला राहवलं नाही. आणि आम्ही मग हात घातला. नरेंद्र दाभोळकर उंचापुरा, चलाक खेळाडू, मारुती उडी मारणारा. आणि त्यानं जे जंप मारली त्यावेळेला दोन्ही बाजूला 2 बांबू असत आणि त्या बांबूच्या मधनं वायर घेतलेली असायची लाईटसाठी 100-100चे असे मोठे बल्ब लावलेले. आणि त्यावेळेला आम्ही पुढे गेल्यानंतर आमच्या डोक्यावर हात ठेवला, जवळचे 2 मारले आणि धप्पकन येऊन मध्य पार्टीपर्यंत पडले. उंच उडी मारली आणि त्यांचा पाय वरच्या वायरला लागला आणि धप्प दिशी खाली पडले. 4 गडी त्यांनी मारलेले होते. आम्ही 3 आघाडीवर होतो आणि त्यांनी त्यावेळेला 4 गडी मारले आणि ग्राउंडवर येऊन पडले आणि 2 गाड्यांना हात लावला आणि त्यांनी ती मॅच 3 गुणांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली. लोकांनी इतका जल्लोष केला. नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या टीमला लोकांनी अक्षरशः खांद्यावर घेतलं. ग्राउंडवर त्यांची मिरवणूक काढली, त्यांना हार घातले. त्यांचं इतकं कौतुक केलं की नरेंद्र दाभोळकर आणि त्यांची टीम आणि त्यांचे सहकारी भारावून गेले. नरेंद्र दाभोळकर म्हणजे हे डॉक्टर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. ते विलिंग्डन कॉलेजला होते. त्यांच्याबरोबर पण मला तिथे खेळायला मिळालं. त्यानंतर ते मेडिकल कॉलेजचे स्टुडंट होते. त्या मेडिकल कॉलेजची सुद्धा टीम त्यांनी उत्कृष्ट केली होती. युनिव्हर्सिटीला ते फायनलपर्यंत आलेले होते. ह्या अशा बलाढ्य खेळाडूंच्या बरोबर आम्हाला खेळायला मिळालं. तुम्ही या आत्ताच्या आपल्या गप्पांमध्ये विविध सामन्यात झालेले उत्कंठावर्धक रोमांचक प्रसंग सांगितले. याचबरोबर तुम्ही जेव्हा खेळत होतात त्यावेळी एखादा विनोदी किंवा मजेदार प्रसंग तुमच्या सामन्यांमध्ये घडला आहे का? तरुण भारत व्यायाम मंडळाच्या ग्राउंडवरच तरुण भारतचा आणि आमचा कबड्डीचा सामना सुरू होता. दोन्ही संघ तुल्यबल होते. सामना अतिशय चुरशीचा चालला होता आणि कोले म्हणून पोलीसमधला खेळाडू त्यांनी एंट्री टाकली. अतिशय हालचाल करणारा
चलाख खेळाडू होता. तो तरुण भारतचा खेळाडू बच्चू हलवाईच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला बुटका खेळाडू, पण खेळण्यातलं कौशल्य पदलालित हे खरोखर वाखाणण्यासारखं होतं. आणि त्याच्या पायाला हात लावणं धरणं, कारण अतिशय अस्थिर असा तो असायचा, चलाख होता. पण कुप्पाडकर सरनी त्याची अशी पकड केली की त्याला हवेत लोंबकळत ठेवलं. असं उंच डोक्याबरोबर त्याला धरलं होतं. असं लोंबकळत त्या खेळाडूला बराच वेळ झालं. लोकांनी अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्या सामन्यातली एक वेगळी मजा, एक वेगळा प्रसंग आणि जो माझ्या कायमचा लक्षात राहिला.